नमस्कार मंडळी, मस्त अशा साबुदाणा बटाटा चकली बनवूया। आता बघा 1 किलो बटाटा आहे आणि 1 किलो बटाट्याला पाव किलो साबुदाणा भिजत घातला होता, म्हणजे 1/4 प्रपोर्शन आहे। आता हा बटाटा जो शिजवून आपण घेतलाय तो किसून घ्यायचा, साबुदाणा रात्री भिजत ठेवायचा आणि सकाळी बटाटा शिजवून घ्यायचा। आता हा किसून घेतला बटाटा किसणीवर आणि आता बघा काय करायचं, या किसलेल्या बटाट्यामध्ये तुम्हाला हवं असेल तसं लाल म्हणजे मिरचीची पूड आहे, लाल मिरची पूड। उपवासाला खातो त्यामुळे फक्त मिरची पूड असावी, त्याच्यामध्ये मीठ टाकलंय थोडंसं। आणि आता हा साबुदाणा मिक्स करून घ्यायचा त्याच्यात आणि छान असं पीठ मळून घ्यायचं। जोर एकसारखं असं पीठ होत नाही तोपर्यंत हे मस्त मळून घ्यायचं। आपलं पीठ बनवून रेडी आहे। आता बघा हा शेवगा आहे किंवा साचा चकलीचा, त्या साच्याने मस्त असं त्याच्यामध्ये भरून साबुदाण्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आणि आपल्या साबुदाणा बटाटा चकल्या तयार आहे। 2 ते 3 दिवस कडक उन्हात वाळवल्या की चकल्या खायला तयार होतात आणि एक